अनिर्वाह्य हा शब्द काढून सर्वसाधारण शब्द टाकलाय. हं, बाकी आहे तसंच आहे ना. एक देखावा निर्माण निर्माण करणं आणि तुम्ही एखादा जी-आर मध्ये फक्त ते शब्दांचा खेळ करणं, हं, ह्यातला हा भाग आहे. आमचा मेन मुद्दा असाच आहे, की पहिलीपासून तुम्ही हिंदी का लादताय मुलांवर? हं, 2 भाषा पुरेशा आहेत. कारण त्या लहान मुलांची जी आयक्यू लेव्हल आहे, हं, अनेक सायकॉलॉजिस्टनी किंवा शिक्षण तज्ञांनीही त्याला विरोध केलाय. हं. त्याचं कारण हे आहे, की ह्या एवढ्या कमी वयात तुम्ही एवढं ओझं त्यांच्यावर टाकू नका. बरं. हा सगळा विरोध जेव्हा भुसे साहेबांनी सुरुवातीला घोषणा केली तिसऱ्या हिंदीची, हो. तेव्हापासून विरोध होतोय. म्हणून तर मध्यंतरी त्यांनी स्थगिती दिली ना. हं, मग तुम्ही आमचं म्हणणंच असं आहे, की 2 भाषा पुरेशा आहेत हं. पहिलीपासून. पहिलं जे धोरण आहे, शिक्षण धोरण आहे हो. पहिलं. तेच 5वी नंतर 6वी नंतर तुम्हाला हिंदी आहेच ना. बरं. जी काही तुम्हाला ऐच्छिक भाषा निवडायची आहे, त्यामध्ये मॅक्सिमम मुलं मुंबईतली हं. हिंदीच निवडतात. महाराष्ट्रातली हिंदीच निवडतात किंवा संस्कृत निवडतात. बरं. हे जर अगदी सरळ साधं धोरण पूर्वीपासून चालत असेल, हं, त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस करायची आवश्यकता काय? ते एन-ई-पीने जे दिलेलं आहे, एन-ई-पीने देखील कुठे कंपल्शन केलेलं नाहीये. एन-ई-पीनी म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये मला वाटतं मुद्दा क्रमांक 13 आणि 14 वाचला, तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, की ही भाषा तुम्ही कंपल्सरी करायची आवश्यकता नाही.